आज आपण स्टॉक मध्ये कोणत्या एंट्री करू शकतो, हे आपण कसे पाहू शकतो, कोणत्या इंडायसिस पाहू शकतो, की अशा इंडायसिस मध्ये जाऊन आपण ते स्टॉक सिलेक्ट कसे करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला एक NIC वेबसाईटला जायचं आहे. NIC डाटावर क्लिक केल्यानंतर इंडायसिस हा एक ऑप्शन आहे. या इंडायसिस पद्धतीने पेज ओपन होईल. त्या पेज मध्ये ऑल इंडायसिस येतील. त्यामधील आपल्याला कोणत्या इंडायसिस मध्ये काय चालू आहे, कोणती स्टॉक पॉझिटिव्ह आहेत, कोणते स्टॉक निगेटिव्ह आहेत ते पाहू शकतो. त्यासाठी आपल्याला हेडमॅप हा ऑप्शन ऑन करायचा आहे. त्यानंतर अशा पद्धतीचे पेज ओपन होईल. या पेज मध्ये तुम्हाला सर्व इंडायसेस दिसून येतील. तर या इंडायसेस मध्ये तुम्हाला स्ट्रीमिंग ऑन केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह डाटा चालू होईल. लाईव्ह डाटा चालू झाल्यानंतर तुम्ही कोणत्या स्टॉक मध्ये एंट्री करायचे तर कसे पाहायचे आहे. तर समजा आता निफ्टी 50 आपण पाहायला गेलो तर निफ्टी 50 मध्ये काही स्टॉक पॉझिटिव्ह आहेत, काही स्टॉक निगेटिव्ह आहेत. तर जे काही पॉझिटिव्ह स्टॉक आहेत, ONGC आहे, कोल इंडिया आहे, अदानी एंटरटेनमेंट आहे, डॉक्टर रेड्डीज आहेत. तर हे स्टॉक पॉझिटिव्ह आहेत. तर आता हे कोणत्या सेक्टरल इंडायसेस म्हणून एक ऑप्शन आहे. हा ऑन केल्यानंतर तुम्हाला ऑटो इंडेक्स आहे, फायनान्स सेक्टर आहे, मीडिया सेक्टर आहे, मेटल सेक्टर आहे, फार्मा सेक्टर आहे, म्हणजे असे ऑल सेक्टर तुम्हाला दिसून येतात. त्यामधील तुम्हाला मेटल सेक्टर पाहायचं आहे किंवा जे पॉझिटिव्ह सेक्टर आहे ते आपल्याला पहिल्यांदा निवडायचे आहेत. त्यामधील कोणते स्टॉक पॉझिटिव्ह आहेत. मेटल स्टॉक इंडायसिस ओपन केला तर तुम्हाला दिसून येईल अदानी एंटरटेनमेंट आहे, वेदांत आहे, टाटा स्टील आहे, असे स्टॉक आहेत, हिंदाल्को आहे. फार्मा सेक्टर मध्ये गेला तर तुम्हाला कोणते स्टॉक दिसतात, गॅलमार्क दिसतोय, डॉक्टर रेड्डीज आहे. तर या स्टॉक मध्ये तुम्ही बाईंगची पोझिशन घेऊ शकता. FMCG सेक्टर मध्ये कोणते स्टॉक पॉझिटिव्ह आहेत, कोणते स्टॉक निगेटिव्ह आहेत हे पण तुम्ही ते चेक करू शकता. ऍटो सेक्टर मध्ये तुम्हाला कोणते स्टॉक बाय करायचे असतील तर कोणते स्टॉक बाय करू शकता. आज तरी एक्साइड आहे, सोनाकॉम आहे, मार्केट पडत आहे तरी हे स्टॉक आहेत पॉझिटिव्ह आहेत. तर तुम्ही या स्टॉक मध्ये येणाऱ्या दिवसासाठी किंवा नेक्स्ट डे साठी तुम्ही पोझिशन घेऊ शकता.